ठाणे महानगरपालिकेचा प्रारूप मतदारसंघाचा रचना आराखडा जो आहे, प्रभाग रचना आराखडा जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. आणि या आराखड्यानुसार नेमकं जे विरोधी पक्ष आहेत ठाणे महानगरपालिकेत त्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेण्याकरता आपण मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासोबत आहोत. अविनाशजी, आपण संपूर्ण प्रभाग रचनेचा जो प्रारूप आराखडा आहे तो पाहिलात. काय वाटतं, याच्यामध्ये काय बदल केले गेलेले आहेत, नाही केले गेलेले आहेत, सत्ताधारीच्या फायद्याचा आहे? अनेक असे आरोप केले गेले होते मधल्या काळामध्ये की कोणा एकाच्या घरी बसून सगळे प्रभाग रचना केली जात आहेत. मला असं वाटतं की मी काल जी प्रभाग रचना आली ठाणे महानगरपालिकेत ती पाहिली. 2017ला जसं होतं ना, त्यात कुठल्याही एकाही इंचाचा बदल न करता तशीच्या तशी कॉपी पेस्ट केलेली ही प्रभाग रचना आहे. खरं तर अपेक्षित होतं की काही बदल केले जातील, कारण लोकसंख्या वाढली आहे, बरोबर आहे. ठाण्याची मागच्या 5-7 वर्षात अनेक सोसायट्या आल्या, अनेक बिल्डिंगी आल्या. मग त्या मतदारांचं तुम्ही काय करणार आहात ना? म्हणजे एक नवीन कॉम्प्लेक्स आला की त्याच्यात किमान 1000-1200 नवीन घरं येतात. 1000-1200 घरं आली की एका घरात 3-4 मतं, याचा अर्थ 3-4 हजार लोकसंख्या वाढली पाहिजे, बरोबर आहे. असं सगळं असताना देखील घोडबंदर पट्टा असेल, कारण मागच्या काही दिवसात जर वाढला काही तर घोडबंदर पट्टा वाढला. त्या भागात एकही नगरसेवक वाढलेला नाही, कुठल्याही बॉन्ड्राज बदललेल्या गेलेल्या नाही, आहे तसं ठेवण्यात आलेलं आहे. मला असं वाटतं की ह्यात काही प्रमाणात बदल अपेक्षित होतं, परंतु महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी किंवा नेते मंडळींनी कुठल्याही प्रकारची मेहनत न घेता जी 2017ला सबमिट केली होती ती तशीच्या तशी 2025ला सबमिट केलेली आहे. आणि मला असं वाटतं की हा जो सगळा हे जे सगळं झालेलं आहे ते मागच्या 5 वर्ष झाले निवडणुकीला, आणि 2-3 वर्ष झाली पुढचे, म्हणजे 8 वर्षापूर्वीचं जे सगळं ठेवलं आहे ना, ते हे सत्ताधाऱ्यांच्या सोयीनुसार केलेलं आहे. आणि बघूया पुढच्या निवडणुकीत त्याला कशा प्रकारे सोयीनुसार म्हणते कारण शिवसेनेचे इथं जास्त नगरसेवक आहेत, ते वर्षानुवर्ष त्या मतदारसंघामध्ये सेट झालेले आहेत, त्यांचा मतदारसंघ कुठे हलवून आलेला नाही, आणि त्याच्यामुळेच कॉपी पेस्ट प्रभाग रचना केली आहे. मी तुम्हाला सांगतो, यांनी लोकांना गृहीत धरलेलं आहे. तुम्ही असे पकडू नका की सेट झालेले नगरसेवक आहेत. त्यांच्या बाबतीत तेवढी नाराजी पण आहे, कारण हे 15-20 वर्ष त्या भागातनं नगरसेवक आहेत, आणि यांची तिथली मजुरी असेल, लोकांना बळजबरी घरं खाली करणं असो, अशा अनेक नाराजी इथल्या नगरसेवकांच्या बाबतीमध्ये आहे. आणि ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने देखील यांच्या मतदारसंघावर खूप मोठ्या प्रमाणात ताण पडणार आहे, कारण यांचा मतदारच माहीत नाही. तुम्हाला मी एक सांगतो, ज्या वेळेला शिवसेना म्हणजे शिंदेची शिवसेना वेगळ्या झाल्यापासून हे एकटे कुठलीच निवडणूक लढलेले नाही आहेत. हे लढलेत ते बीजेपीचा हात पकडून निवडणूक लढलेले आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा यातला मतदार कोणता आहे आणि शिंदेचा मतदार कोणता आहे हे कोणालाही माहीत नाही आहे. त्यामुळे यांनी ही निवडणूक सोपी आहे असं बिलकुल गृहीत धरू नये. आम्ही पूर्ण ताकदीने उतरणार आणि ठाकरे ब्रँड काय हे यांना दाखवणार. ठाकरे ब्रँडबद्दल बोलतोय, त्याच ब्रँडचा धसका घेऊन प्रभाग रचना बदलली गेली नाही. मी तुम्हाला सांगतो की प्रभाग रचना आहे तशीच आहे. त्यामुळे त्यांना जसं तुम्ही मगाशी म्हणालात की नगरसेवक सेट झालेत आणि त्यांना ते सोपं वाटतं की नगरसेवक आपले सेट झालेत म्हणजे आता काय आपण वॉर्ड तसेच ठेवूया. पण ही तशी परिस्थिती नाही. भीती फक्त एकच गोष्टीची आहे की वॉर्ड तेवढेच आहेत, प्रभाग तेवढेच आहेत, वॉर्डाची रचना पण तशीच आहे, फक्त मतपेट्या पण त्याच नसाव्यात, त्याच मतदानाच्या मतपेट्या नसाव्यात, जेणेकरून मग निवडणूक आम्ही लढायचं का ना. कारण आम्हाला यांच्या केलेल्या कामांवर विश्वास नाही आहे. मतपेट्या काय बोलतात, यांनी मतपेट्यात काय घोल केलेला आहे हे पाहूनच पुढची निवडणूक लढता येईल. जर यांनी मतपेट्यांमध्ये कुठल्याही प्रकारची छेडछाड केली नाही तर यांचं पाणीपत करू आम्ही यावेळेला. पण ठाण्यामध्ये मनसे नेमकी कोणासोबत जाणार? आता ज्या पद्धतीनं दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, पण पुढे जाऊन मनसे भाजपसोबत जाणार, शिवसेनेसोबत जाणार, म्हणजे माहितीसोबत जाणार की आघाडीसोबत जाणार का, स्वतंत्र जाणार, याबद्दल अजून काही चित्र स्पष्ट नाहीये. त्यामुळे संभ्रम निर्माण होतोय कार्यकर्त्यांमध्ये. भारतीय जनता पक्षाबद्दल लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. 2024ला जी निवडणूक झाली ही मतपेटीमध्ये तुम्ही राहुल गांधींनी सगळं दाखवलंच आहे कशा प्रकारे हे निवडून आले. पण मला असं वाटत नाही की या महानगरपालिकेला ती निवडणूक एवढी सोपी आहे त्यांच्यासाठी. त्यामुळे हे कितीही हवेत असले तरी यांनी, मी परत सांगतो, शिंदेना त्यांचा मतदार माहीत नाहीये. कारण तुम्ही विधानसभेला पण बघा, असं अपेक्षित होतं की शिंदे मुख्यमंत्री आहेत आणि सगळ्यात जास्त लीड त्यांच्या इकडनं येईल, पण तो आलेला नाहीये. सो यातला भाजपाचा किती मतदार आहे, यातला मूळ शिवसेनेचा मतदार किती आहे
आणि महानगरपालिकेला प्रत्येकाचा एक वेगळा मतदार तयार होतो, त्या वॉर्डात केलेल्या कामानुसार, तिथल्या असलेल्या नाराजीच्या विरोधातला मतदार असतो. सो हे काही खूप सोपं दिसतं तेवढं सोपं नाही आहे. आपल्याला निवडणूक जवळ येऊ द्या, प्रचार सुरू होऊ द्या, प्रचार कशा प्रकारे पुढे जातं त्या प्रकारे निवडणुका पुढे जातील. मला माहिती आहे की हे पैशाचा अलोट पाऊस पडतील, पण मराठी माणूस सुज्ञ आहे आणि या वेळेला पैसे घेऊन यांच्या विरोधात मतदान करेल याची मला खात्री आहे. पण मधल्या काळामध्ये बेस्ट पतपेढीचा निकाल लागला. दोन्ही ठाकरे बंधू तिथे एकत्र लढले होते. तो निकाल आणि ह्या सगळ्या आता निवडणुका याच्याबद्दल तुम्ही कसं सांगाल? मी तुम्हाला एक सांगतो, बेस्टची निवडणूक ही एका कंपनीच्या निवडणुकीसारखी आहे. बरोबर आहे. तिथे भारतीय जनता पक्ष जिंकलं का? नाही जिंकलं. तिथे राव जिंकले. शरद रावांचं बेस्टमध्ये 1900 जवळजवळ 70 पासून काम आहे. मागची 50 वर्ष त्यांचं काम आहे. त्यांचीच सत्ता आहे. अनेक वर्षापासून त्या पतसंस्थेवर त्यांचीच सत्ता आहे. त्यामुळे तो मतदार आणि हा मतदार याला तुम्ही एकत्र करू नका. तो 8,000 की 9,000 मतदार आहे आणि मुंबईचा मतदार 1.25 करोड आहे. तर तुम्ही ती गल्लत करू नका. तो जो मतदान झालेला आहे तो पतसंस्थेमध्ये मिळणारी कर्ज, लोकांना तिथले जे कामगार आहेत त्यांना मिळणारी कर्ज, मग कुठली संस्था कर्ज आम्हाला उत्तमरित्या देऊ शकते याच्यावर ते सगळं अवलंबून आहे. या निवडणुकीचा काय संबंध? या निवडणुकीचे विषय वेगळे असतात, त्या निवडणुकीचे विषय वेगळे होते. त्या निवडणुकीचे विषय हे पतसंस्थांमधून मिळणारी कर्ज असतील, त्यांची थकीत कर्ज असतील, याच्यावर त्या निवडणुका झाल्या. ही निवडणूक मराठीच्या मुद्द्यावर आहे. ठाणे महानगरपालिका निवडणुका 3 सप्टेंबरपर्यंत हरकी सूचना मागवलेली आहे. डिसेंबर, जानेवारी किंवा फेब्रुवारी या 3 महिन्यात कोणत्या एका महिन्यामध्ये निवडणुका लागतील? मनसे काय मुद्दे समोर घेऊन जाईल? मी आता ही जे आम्ही 2 दिवस या याद्यांवर काम करू. आम्हाला कुठे जर चुकीचं काय वाटत असेल तर त्याच्यावर हरकतीचं आम्ही काम करणार. निवडणूक यांना कधी घ्यायचे तेव्हा घेऊ द्या. आमचे मुद्दे तयार आहेत. भ्रष्टाचार हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. कारण एवढ्या मोठ्या महानगरपालिकेमध्ये तुम्ही जर बघाल की रस्त्याला कलर मारण्यात काही कोटी रुपये घालवले. आज मेट्रो एवढी वर्षापासून बनतेय, लोकांमध्ये ट्रॅफिकमुळे. आज तुम्ही ठाण्यातल्या कुठल्याही बाजूने या. मी त्या दिवशी नाही ह्याच्यावरनं आलो, ठाण्यावरनं मीरा पाईंटरला फाउंटनला जायला मला 2.5 तास लागले. काल मला ठाण्यावरनं अंबरनाथला जायला 3.25 तास लागले. ठाण्यात ट्रॅफिकचा प्रश्न खूप मोठा आहे. आज जरी या लोकांनी काम सुरू केलं तरी पुढची 4-5 वर्ष ट्रॅफिकवर कुठलंही काम होताना दिसत नाही. कारण घोडबंदरला जर तुम्हाला जायचं आहे तर तो रस्ताच मोठा करावा लागेल आणि तो रस्त्याचं काम आता जरी सुरू केलं तरी 3-3.5 वर्ष काही त्या रस्त्याचं काम चालू होणार नाही. भिवंडीचे ते ब्रिज 4 वर्ष झाली, ती 4-5 वर्ष झाली ते भिवंडीचे ब्रिज बनतात. काय बनवतात देवाला माहिती, पण ते काय अजून बनत नाहीये. बरोबर आहे. शिळफाट्याला तुम्ही जाऊन बघा, शिळफाट्याची परिस्थिती काय. सो ठाण्याला येणारे सगळे मार्ग हे मागच्या अनेक वर्षापासून आज इंटरनल ठाण्याची पण ट्रॅफिक खूप जाम आहे. कारण या लोकांनी फक्त टेंडर काढले आणि टेंडर पण असे काढले की ज्यात खूप जास्त मलिदा आहे. म्हणजे रस्त्याला पेंट करणं, त्याच्यानंतर रस्त्याच्या मध्ये काहीतरी एखादी सुशोभीकरण करणे, यात पैसे घालवले. खरे हे पैसे खड्ड्यावर आणि रस्ते मोठे करण्यावर किंवा ठाण्यातील ट्रॅफिक समस्या सोडवण्यावर व्हायला पाहिजे होते. ठाण्याचा पाण्याचा प्रश्न हा एवढा मोठा आहे की मागून आलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेकडे स्वतःचं धरण आहे, ठाणे महानगरपालिकेकडे स्वतःचं धरण आहे. त्याच्या मागचं कारण आहे की मुरबाडला जिथे धरण येत आहे तिथे ज्या वेळेला धरणाचा आराखडा मंजूर झाला त्यानंतर तिथे जाऊन ठाणे महानगरपालिकेच्या अनेक नगरसेवकांनी जागा विकत घेतल्या नातेवाईकांच्या नावावर आणि त्याची त्या प्रोजेक्टची व्हॅल्यू वाढली. सो हा देखील एक वेगळ्या प्रकारचा भ्रष्टाचार आहे. त्यामुळे आपण पाणी बाहेरनं विकत घेतो. हे सगळे मुद्दे आहेत. मग असा तुमचा एक मुद्दा होता की ठाण्यामध्ये शिवसेना शिंदे गटाला हे माहीत नाही की त्यांचे नेमके मतदार कोण आहेत. बरोबर. चर्चा अशी आहे की मुंबई महानगरपालिका सोडली तर इतर महानगरपालिकांमध्ये माहिती होणार नाही आणि वेगळे लढणार, शिवसेना वेगळी, शिंदे गट, भाजप वेगळा लढेल. किती फटका बसू शकतो? कारण गणेश नाईक देखील मध्ये अनेक वेळा म्हटलेत की ठाणे महानगरपालिकेमध्ये, इव्हन ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त निवडून येणारे नगरसेवक हे भाजपचे असतील. मी तुम्हाला सांगतो, कारण भारतीय जनता शिंदे गटाचा जो मतदार आहे तो दोन गटामध्ये डिवाइड आहे. एक उभाटामध्ये आणि एक त्याच्यामध्ये. त्यातला मेजर पट्टा जो आहे तो उभाटाकडेच राहिलेला आहे. त्यामुळे मी नेहमी जे म्हणतोय की हे एक तर भारतीय जनता पक्षाचे नवीन तयार झालेले वोटर्स असतील किंवा हे मतदान याद्यांमध्ये खोटे नोंदवलेले मतदार असतील. कारण मी तुम्हाला खात्रीने सांगतो की शिंदेकडे मतदार नाही आहे. शिंदेनी घेतले ते फक्त इथले लोकल नेते, लोकल भाई
आणि लोकल नगरसेवक. आता या नगरसेवकांच्या तुम्ही अनेक नगरसेवकांच्या जर अनऑफिशियली गप्पा मारल्यात तर ते मनापासून तिथे नाहीच आहेत. त्यांच्या घरांवर, त्यांच्या अनधिकृत धंदे, त्यांच्या इन्कम टॅक्सच्या पेपर्स, या सगळ्यांमुळे ते तिथे गेलेत. यातल्या जर 60-62 नगरसेवक जर तिथे गेले असतील तर त्यातले मी तुम्हाला खात्रीने सांगतो 40 नगरसेवक हे मनापासून तिथे नाही आहेत. हे कुठल्या ना कुठल्या भीतीपोटी तिथे आहेत किंवा कुठल्या ना कुठल्या लालचीपोटी तिथे आहेत. कारण सत्ताधारी आहेत, पैसे मिळतात, निधी मिळते, या पोटी आहेत. जर तुम्ही त्यांना विचाराल तुम्ही मनापासून आहात तर त्यातले मी सांगतो 60पैकी 40 नगरसेवक तुम्हाला अनऑफिशियली सांगतील अरे राहू दे रे, सत्ता आहे म्हणून, नाही तर आम्हाला कुठेतरी अडकवतील, असं माझ्याशी अनेक नगरसेवक बोलले. आणि मी हे खात्रीने सांगतो, मी नावं पण घेईन जर माझ्यावर कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर. सो ही निवडणूक एकनाथ शिंदेना जड दिसते तेवढी सोपी नाहीये. नक्कीच. आराखडा जो आहे प्रभाग रचनेचा, तो प्रारूप आराखडा जो आहे जाहीर केला गेलेला आहे. कॉपी पेस्ट आहे, अधिकाऱ्यांनी कोणती मेहनत घेतलेली नाही आहे आणि यानुसार सत्ताधारी जे आहेत त्यांच्या सोयीकरता आहे तसे मतदारसंघ ठेवलेले आहेत, असे आरोप मनसे नेते अविनाश जाधव यांनी केलेले आहेत. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे.